इमिजिएट या म्हणा कारण की ते 12 तास होऊन गेले त्या घटनेला. 12 घटनेचे डिपार्टमेंट काय बाहेरचे काय पाकिस्तानचं आहे का ते इथलंच आहे ना. त्या अधिकाऱ्यांनी यावं. काय कोण म्हणणार आहे जीव गेला ना. 15 देऊन त्यांना समक्ष बोलून देतो. ठीक आहे 15 घंटे हुए 15-20 घंटे हुए आम्ही दाखल केलंय त्याच्यात दाखल केलंय रात्रीच केलंय जे ज्यांचे पुन्हा स्टेटमेंट राहिलेले आहेत त्यांचं काय म्हणतात स्टेटमेंट रेकॉर्ड करणार त्याप्रमाणे कारवाई करू. तुम्ही काय निवेदन देणार ते स्टेट येऊ शकतं काय अडचण नाही. सर त्यांना बोलवायच्या अगोदर गुन्हा दाखल करा ना सर. त्यांना कशाला बोलवतो तुम्ही? जे हो जे जयरामपंच राहिले आता वडिलांचं घेतलं जयराम बघितलंय सगळं आहे त्यांनी बघितलं ना ते सगळं आहे नाही जे वारणार त्यांचं स्टेटमेंट घ्या ना तुम्ही. काय नाही ते विचारले तुम्ही त्यांचं तर घेतलंच आहे ना मी रात्री त्यांचं तर घेतलंच आहे ना स्टेटमेंट घेतलं त्यांना ते अकस्मात दाखल केलं ना. विषय करणार बोलले तू जरा त्यांना विचारायचं कशाला सर? दाखल करून चौकशी जो काय येईल त्याच्यामध्ये कारवाई करायला लागत असेल असा विषय असतो. अरे तुम्ही अगोदर गुन्हा तर दाखल करा ना सर. तुम्ही गुन्हा तर दाखल करा ना. चौकशी नंतर अगोदर गुन्हा दाखल करा ना सर. तुम्ही अगोदर गुन्हा दाखल करा चौकशी नंतर होत राहील ना सर. सर तुम्ही कॉपरेट करा ना आम्हाला आहे ना सर. गुन्हा दाखलच्या अगोदर तपास कसं काय करतो? कधी सर कधी आता ते जे अधिकारी त्याला खबर नसाल की रात्री डीपीला चिठ्ठी गेले ना त्यासाठी आम्ही आहे ना आम्ही पत्र देणार त्यांना बोलून घेणार समक्ष. प्रोसिजरवर या लोकांना घेतला नाहीये काय का नाही 6:30 बजे होता लोग 15 घंटे हुए 12 वाजता 15 घंटे झाले सर घटनाला दाखल करून घेतलं. त्यांच्या वडिलांच्या स्टेटमेंटवरून आम्ही अकस्मात दाखल करून घेतलं की त्याच्यात दाखल करून घेतलं ना. गेलेले ते नाही दाखल तर करून घेतलं की नाही आम्ही असं कोणी तुम्हाला पाठवून दिलं.